परमार्थामध्ये प्रथम सद्बुद्धी उत्पन्न होणं हेच परमभाग्याचं लक्षण आहे. का आहे? कारण या कलियुगामध्ये सद्बुद्धी ही जवळजवळ नष्टप्रायच होत चाललेली आहे. तुम्ही आपल्या सभोवतालचा किंवा स्वतःचा जरी विचार करून पाहिलात तरी आपल्या मनामध्ये एखादा चांगला विचार किती वेळ येतो, दिवसामधला किती वेळ आपण चांगला विचार करतो, असं जर आपण चिंतन केलं तर त्याची वेळ आपल्याला अल्पकाळ किंवा नगण्य असंच म्हणावं लागत. आणि ह्या मताचा विचार करूनच माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या शतकामध्ये सांगितलेलं आहे. ते सांगतात, जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. याचा अर्थ जैसी दीपकलिका धाकुटी, दिव्याची कळिका म्हणजे दिव्याच्या आतील वात, ही वात किती छोटीशी असते, परंतु त्या वातीची जेव्हा ज्योत होते तेव्हा ती लहानशी ज्योतच त्या खोलीतला किंवा त्या घरातला अंधकार नष्ट करण्यास समर्थ ठरते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये जर सद्बुद्धी आली, काय सद्बुद्धी आली की आज आपण देवळामध्ये जाऊन देवाला नमस्कार करूया, एवढी जरी सद्बुद्धी आली तरी देखील आपला परमार्थ सफळ होऊ शकतो. हेच ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या हरिपाठामधील पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलेलं आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधियेल्या. बाबा, तू देवळामध्ये जाऊन एक क्षणभरासाठी उभा, त्याच्यामुळे तुला काय होईल, त्यांनी फळ सांगितलं, तुला 4 मुक्तीची प्राप्ती होईल. ही कशाच्या जोरावर होईल? जर त्या देवाच्या दारात जाण्याची तुला सद्बुद्धी उत्पन्न झाली आणि तिला तुझ्यातल्या विवेकाची जोड बसली आणि ती जर आचरणात आली आणि तू जर एक दिवस देवाच्या दारामध्ये जाऊन उभा राहिलास तर या एका संस्कारामुळे तुला हळूहळू त्या देवतेविषयी प्रेम उत्पन्न व्हायला चालू होईल. तुला त्या देवतेची ओढ लागल, तू रोजच देवळात जाशील आणि असं करत करत एका वेळेस असा क्षण येईल तुझ्या जीवनात की तुला 4 मुक्तीची देखील प्राप्ती होऊ शकते. हे कशाच्या जोरावर? तर हे सद्बुद्धीच्या जोरावर. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये जर कधी अशी सद्बुद्धी उत्पन्न झाली तर त्या सद्बुद्धीला आपण थोडं विवेकाचं बळ देऊन ती आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांनीच करावा, असं माऊलींना सांगायचं होतं. आणि त्याच्यामुळं आपण त्यांच्या या मताला अनुसरून आपल्या अंतःकरणामधील सद्बुद्धीला विवेकाची साथ देऊन ती आचरणात आणावी आणि आपलं पण भलं करून घ्यावं, आपलं पण प्रत्येकानं कल्याण करून घेणं गरजेचं आहे.